मित्रांनो नमस्कार. मधुस्वर्ण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मधमाशी पालनच्या या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या मधमाशांचे प्रकार बघायला मिळतात. तर तुम्हाला माहिती असेलच की मधमाशांच्या मध्ये आग्या मधमाशा म्हणजे जे आपण कोणत्या कोणत्या भागात त्याला डवचाळ मऊ म्हटलं जाते, कोणत्या भागात त्याला कोकणा मऊ म्हटलं जाते. तर असे काही प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या काट्याळ म्हणतो ते आपण जे साधं महू आपण जे फांदीमध्ये बसलेलं असतं, झाडावर बसलेलं असतं छोटे, त्याला आपल्याकडे काट्याळ असं म्हटलं जाते. आणि सातेरी मधमाशी जी आहे, आपण जे पेटीमध्ये त्याचं पालन करतोय, तर त्या सातेरी मधमाशीच्या पेटीमध्ये आपण जे मधमाशी पालन करतोय तर त्या माशांचा स्वभाव असा असतो की त्यांना अंधारात राहणं पसंत असतं. आणि त्याच्यानंतरचा प्रकार एक आहे तो आपण जे म्हणतोय की पोव्याच्या मधमाशा, म्हणजे त्या अगदी लहान लहान असतात आणि छोट्या छोट्या एकदम बारीक आपलं जे घुंगुरडं असतं ना त्या साईजमध्ये असते ते. आणि त्या मधमाशा लहान लहान फुलांच्या मायक्रोमध्ये जी फुलं आहेत त्या फुलांच्यावर त्या काम करत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला आंब्याच्या मोहरावर वगैरे काम करताना त्या माश्या दिसत असतात. तर आज योग आला की शेतामध्ये आलो होतो आणि आपला हा इथं बी बॉक्स एक ठेवलेला आहे. तर ह्या बी बॉक्समध्ये एक आपण सातेरी वसाहतीसाठी रिकामा बॉक्स ठेवलेला होता, कारण की बऱ्याच वेळा निसर्गातल्या ज्या वसाहती असतात त्या ह्या बी बॉक्समध्ये जो मेणाचा वास असतो किंवा त्यांचा जुना सहवास असतो, त्याच्यामुळे त्या बॉक्समध्ये राहणं पसंत करतात. तर या बॉक्समध्ये आता सातेरीची वसाहत नाही बसलेली, पण ह्यामध्ये आता एक आपण जे ट्रॅगोना म्हणतो त्याचं आपण पोव्याच्या मधमाशा म्हणतोय आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रॅगोना म्हटलं जाते. तर ह्या मधमाशांचं काम पण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की ह्या मधमाशा आपल्याला जिथं पॉलिनेशनचा म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये वगैरे जिथं बाहेरच्या माश्या येऊ शकत नाहीत, तर अशा ठिकाणी या ज्या ट्रॅगोनाच्या माश्या आहेत ह्या माशांचा उपयोग केला जातो पॉलिनेशनसाठी. कारण की तुम्हाला माहितीच आहे की पॉलिनेशनशिवाय फळधारणा होत नाही. ग्रीन हाऊसमध्ये बाहेरच्या माश्या निसर्गातली येऊ शकत नाही. तर आपण आता ती जी वसाहत आहे तर ती दुसऱ्या बॉक्समध्ये ट्रान्सफर करून कॅप्चरिंग करणार आहे. तर बघूया आपण, चला. ड्रॅगोनाच्या वसाहतीसाठी आपण एक छोटा आपल्याकडे बी बॉक्स होता, म्हणजे तो साधा म्हणता येईल आपल्याला, साधा बॉक्स आहे. तर त्याच्यामध्ये आपण या बॉक्समधली वसाहत शिफ्ट करणार आहे, कारण की आपल्याला ह्या पेटीची गरज सातेरीच्या वसाहतीसाठी लागणार आहे. आपण बघू शकतो की याच्यातनं त्यांनी एंट्रन्स कसा केलेला आहे त्याचा. छोटंसं अगदी होल ठेवलेलं आहे आत बाहेर येण्यासाठी. आणि बघू शकतो आपण हे बघा त्यांचे सेल कसे असतात बघा. हे जे डेऱ्याच्या आकाराचं दिसते त्याच्यामध्ये त्यांनी मध साठवलेलं आहे सगळं. आपण बघू शकतो याच्यात आतमध्ये मध दिसतोय बघा. ह्या माश्या डंख विरहित असतात, म्हणजे ह्यांना डंक नसतो. पण ह्या माश्या बऱ्याच वेळा म्हणजे तुमच्या कानात वगैरे जाण्याचे चान्सेस असतात, कानात वगैरे जातात. तर आपण आता त्यांना कॅप्चर करू.
ह्या मधामध्ये मेडिकल प्रॉपर्टीज भरपूर असतात, म्हणजे इतर माशांच्या तुलनेत, मधमाशांच्या तुलनेत. तर ह्या मधाला भरपूर मागणी आहे आणि पण उपलब्धता कमी असते याची. आणि ह्या मधाचं हार्वेस्टिंग किमान 2 वर्षातनं एकदा, म्हणजे दरवर्षी होत नाही. तर फायनली आपण ही ड्रॅगोनाची वसाहत आता शिफ्ट केलेली आहे याच्यात. आणि बघू शकतो आपण की माश्या ज्या आहेत त्या माश्या आपलं घर कुठे गेलं आहे म्हणून शोधायला लागलेल्या आहेत. आणि आता आपण हा जो बी बॉक्स आहे त्या पेटीच्या परत होते त्या जागेला ठेवणार आहे, म्हणजे त्यांना परत बसायला बरं पडेल. ठीक आहे, बघा त्या ड्रॅगोनाच्या मधमाशांनी आपलं नवीन घर स्वीकारलेलं आहे आणि ते आता आपल्या नव्या घरात नवा संसार उभा करण्यासाठी आता एंट्रन्स करत आहेत, जात आहेत आता माश्या पेटीमध्ये.